मला दिसतंय, पण एक आहे की जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन वेबसाईटवर येत नाही की री एक्झामिनेशन राज्यभर होणार नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपण इथून हलणार आणि सगळ्यांनी एकमेकांचं सहकार्य करावं. पोलिसांना आपल्याला त्रास नाही द्यायचा आहे. दिल्लीची पोलीस नाही, महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी रिस्पेक्ट आहे ती त्यांनी आज ठेवलेली आहे आणि ते ठेवतील, मला माहिती आहे. ते एकदा आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी टाळ्या वाजवा. आणि री एक्झाम ही सगळ्यांचीच होणार, सगळ्यांची. पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, या शिफ्ट मध्ये आम्हाला फसवून चालणार नाही. री एक्झाम जी होईल ती सगळ्यांचीच होणार आणि ती राज्यभर होणार, ठीक आहे. आता प्लीज मी विनंती करतो हात जोडून शांतपणे खाली बसून घ्या. खाली बसण्यापासून तुम्ही असं हे नका करू खाली बसून होणार काय. खाली बसूनच जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षा मंत्री असा राजीनामा घेतला, ठीक आहे. वेळ लागतो पण होतात गोष्टी, ठीक आहे. आपण वेळ देऊ त्यांना. मी समजू शकतो आज रविवार आहे, आज हायकोर्ट सुरू नसेल, पण जर अर्णब गोस्वामीसाठी रात्री 11 वाजता कोर्ट उघडू शकते तर विद्यार्थ्यांसाठी का नाही, ठीक आहे. तर आपण वाट बघू. लेट नाईट का डिसिजन येतं तर रोज सकाळी डिसिजन येतं, पण जोपर्यंत काही ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत आपण इथं शांतपणे बसून राहू. आणि परत मी